प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला व्हिडिओ दाखवतील आणि जास्तीत जास्त लोकांना हा मोठा व्हिडिओ करून तुमच्यासाठी मोठी प्रार्थना केली. म्हणून प्लीज प्रियजनांनो देवाच्या गौरवासाठी प्लीज सर्वांनी यशोदाय सागर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त लोकांना आम्हाला मोठा व्हिडिओ करून मोठं दाखवतील. तर मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो आणि देवाचं म्हणणं आहे लोकशुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, हरवलेलं मेंढू. परमेश्वराचं वचन बघा, सर्व जकातदार व पापी हे त्याचे ऐकण्यासाठी त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परशु व शास्त्री कुरकुर करू लागले की पापी जनाजवळ जेवतो. मग त्याने त्यांना दाखला सांगितला, तुमच्यापैकी कोणी असा मनुष्य आहे की ज्याचे 100 मेंढरे असतात, एक हरवले तर 99ला सोडून रानात शोधून हरवलेले सापडत नाही का? वरती सापडल्यावर खांद्यावर घेऊन आनंद करतो. तर प्रियजनांनो, प्रभू येशू सर्वप्रथम हा कोणता जात किंवा धर्म बदलण्याला, प्रभू येशू आला जीवन बदलायला, आरोग्य द्यायला आणि पापातून तारण द्यायला. कारण की पापाचं वतन हे बायबलमध्ये सांगतं मरण होतं आणि ते मरण नष्ट करण्यासाठी प्रभू येशू पृथ्वीवर आले आणि प्रभू येशूने वधस्तंभावर तुमची आमची किंमत बसली. आजच नाही तर ख्रिश्चन सगळ्या जो कोणी प्रभू येशू आहे असं कबूल करतो, बायबलचं वचन सांगतं आणि देवाने त्याला मेल्यातून उठला आहे आणि आम्हाला तो तारणारा प्रभू म्हणून आम्ही त्याला स्वीकारतो. असं जो कोणी कबूल करतो त्याचं तारण झालेलं आहे बायबलचं वचनाप्रमाणे. जो कोणी, तो कोणताही असो, बायबलमध्ये अख्ख्या बायबलमध्ये पेजांना कधीच धर्माचा उल्लेख नाही केला, तारणाचा उल्लेख केला आहे, जीवनाचा उल्लेख केला आहे, बंधनातून मोकळीकता केलेली, विश्वासाचा उल्लेख केला नाही. आणि तुम्हाला मी आज देखील देव विश्वास मागतोय, कारण की तुमच्या विश्वासाद्वारे देव तुमच्या जीवनात कार्य करणार. तुम्हाला फक्त करायचं की प्रभू येशू जी परिस्थिती त्यात, प्रभू येशू माझ्या पापाची क्षमा कर, आजपासून मी तुला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारतो. माझ्या जीवनातील, माझ्या घरातील, परिवारातील परिस्थिती बदल, तो देव तुमची परिस्थिती जरूर बदलणार. तुमच्या घराजवळ जिथं कुठं चर्च असेल तिथं जा, तिथं चर्च अटेंड करा. इकडं आमचं यशोदाय सागर चॅनल आहे, आमच्या चर्च आहे, आमच्या चॅनलचे प्रार्थना बघत जा. आमच्या चर्चला यायचं तर आमच्या चर्चला नगरमध्ये, केडगावमध्ये पण प्रार्थना करा आणि देवाचं वचन वाचा. प्रियजनांनो, त्याद्वारे तुमचं तारण आम्ही प्रार्थना करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगरचे आत्मे निघ, ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो, कंबर बरे हो, छाती बरे हो, शुगर निघ येशूच्या नावात, पोटदुखी बरं हो, किडन्या बऱ्या हो येशूच्या नावात, हृदयरोग बरा हो येशूच्या नावात, गाठी वितळ येशूच्या नावात आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा त्यांच्या जीवनात रसू रिबा रबा टच पवित्र आत्म्याचा हेल्थ इन जीसस नेम येशूच्या नावात मागतो. आमीन.